सोनं महाग आहे, पण पुढील वर्षात किमती अजून वाढतील की पडतील? चला बघून घेऊया। 2026 मध्ये सोन्याची किंमत किती होईल? वर्ल्ड गोल्ड काउन्सिलचा अंदाज आणि गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचे सल्ले इथे बघा। सोने फक्त दागिने नाही, ती सुरक्षित गुंतवणूक आहे। पण सध्याच्या रेकॉर्ड हाय दरात खरेदी करणं योग्य आहे का? नमस्कार मित्रांनो, मी आहे निकिता दादासाहेब तुपे आणि तुमचं बॉसवाला मराठी चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। आज आपण सोन्याबद्दल सविस्तर आणि स्पष्टपणे चर्चा करणार आहोत। सोनं केवळ दागिने नाही, तर अनेकांसाठी सुरक्षित गुंतवणूक मानली जाते। पण आजच्या घडीला जेव्हा सोन्याच्या किमती ऐतिहासिक उंचकावर आहेत, तेव्हा प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न आहे, आता सोनं घ्यावं का की थोडं थांबावं? पुढच्या काळात सोन्याची किंमत वाढती की पडतील? आता वर्ल्ड गोल्ड काउन्सिलचा नेमका अंदाज काय आहे ते आपण बघून घेऊया। 2026 मध्ये जागतिक आर्थिक परिस्थितीचा सोन्यावरती कसा परिणाम होऊ शकतो आणि या सगळ्यात भारतीय गुंतवणूकदारांनी घाई न करता शहाणपणाने कोणते निर्णय घ्यायला हवेत ते मी तुम्हाला सांगणार आहे। हे सगळं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये मुद्देसूद आणि सोप्या भाषेत समजून घेणार आहोत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आजची एक योग्य माहिती उद्याचा मोठा आर्थिक निर्णय ठरू शकतोय। आता वर्ल्ड गोल्ड काउन्सिलचा अंदाज काय आहे? सगळ्यात आधी वर्ल्ड गोल्ड काउन्सिल म्हणजे काय? वर्ल्ड गोल्ड काउन्सिल म्हणजे जागतिक पातळीवरती सोन्याच्या मागणी, पुरवठा आणि सेंट्रल बँक्सच्या खरेदी आणि गुंतवणूक प्रवाहाचा अभ्यास करण्याची संस्था आहे। ते डेटा आणि अभ्यासावर आधारित अंदाज देतात, जे गुंतवणूकदारांना शहाणपणाने निर्णय घेण्यास मदत करतात। सोप्या भाषेत सोन्याच्या जागतिक बाजाराची मार्गदर्शक संस्था आहे आणि त्यांनी नुकताच सोन्याबाबत एक महत्त्वाचा फोरकास्ट जाहीर केला आहे। आणि ही संस्था जगभरातील सोन्याची मागणी, पुरवठा, गुंतवणूक प्रवाह आणि सेंट्रल बँक्सच्या हालचाली यांचा अभ्यास करून अंदाजा मानतो, त्यामुळे त्याचे निष्कर्ष गांभीर्याने घेतले जातात। इतिहास पाहिला तर 1960 साली 10 ग्रॅम सोन्याची किंमत अवघी 63 रुपये होती। आज मागे वळून पाहिलं तर हा आकडा अविश्वसनीय वाटतो। याचाच अर्थ असा आहे की दीर्घकालीन दृष्टिकोनातून सोनं ही नेहमीच मूल्य जपणारी मालमत्ता राहिली आहे। सोनं सुरक्षित गुंतवणूक मानलं जातं, कारण इतर गुंतवणुकीप्रमाणे त्यात मोठे चढउतार कमी प्रमाणात दिसतात। विशेषतः आर्थिक मंदी, बाजारातील घसरण किंवा जागतिक संकटाच्या काळात लोक आपले पैसे सोन्याकडे वळवतात। 2025 मध्ये 10 ग्रॅम सोन्याची किंमत अंदाजे 1,25,000 ते 1,30,000 या दरम्यान फिरताना दिसत होती। हा आजपर्यंतचा उंच अंक आहे आणि त्यामुळे गुंतवणूकदाराच्या मनात संभ्रम निर्माण होतो। इतक्या महागात सोनं घ्यावं की नाही? जेव्हा जगभर आर्थिक अनिश्चितता वाढते, व्याजदरांमध्ये चढ उतार होतात किंवा युद्ध किंवा भूराजकीय तणाव, आंतरराष्ट्रीय संघर्ष निर्माण होतात, तेव्हा सोन्याच्या किमती त्वरित प्रक्रिया देतात आणि बहुतांश वेळा वाढताना दिसतात, कारण अशा काळात सोनं सेफ हेवन म्हणून पाहिलं जातं। मात्र एखाद्या असेटची किंमत वाढते म्हणून सगळे पैसे त्यामागे लावणं ही मोठी चूक ठरू शकते। इतिहास साक्ष आहे की कोणतीही गुंतवणूक कायम एकाच दिशेने जात नाही, म्हणूनच भावनांवरती नव्हे तर नियोजनावरती आधारित निर्णय घ्यायला हवेत। वर्ल्ड गोल्ड काउन्सिलच्या मते योग्य परिस्थिती असल्यास सोन्याची किमती 15% ते 30% पर्यंत वाढू शकतात, पण हा अंदाज आहे, हमी नाही। आर्थिक परिस्थिती बदलली तर दिशा पूर्णपणे बदलू शकते। सध्या अनेक देशांचे सेंट्रल बँक्स जसे की भारत, चीन, रशिया यासारखे देश मोठ्या प्रमाणावरती सोनं खरेदी करत आहे। डॉलरवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि परकीय चलन साठा मजबूत ठेवण्यासाठी हे देश सोन्याचा साठा वाढवत आहे। ही सेंट्रल बँक खरेदी देखील सध्याच्या काळात सोन्याची किमती वाढवण्यामागचं एक महत्त्वाचं कारण ठरत आहे। फायनान्शियल प्लॅनर्स एक अत्यंत महत्त्वाची आणि व्यवहारार्थ गोष्ट सांगतात, कोणतेही गुंतवणूक करताना संपूर्ण पैसा एका ठिकाणी लावू नये। म्हणूनच जर तुमच्याकडे रुपये 100 असतील तर त्यामागे फक्त 10 रुपये ते 15 रुपये म्हणजेच 10% ते 15% रक्कमच सोन्यात गुंतवावी, असा सल्ला तज्ञ देतात। यामुळे पोर्टफोलिओमध्ये संतुलन राहते आणि जोखीम कमी होते। भारतमध्ये सोन्याबद्दल विशेष भावनिक आणि पारंपरिक नातं आहे। लग्न असो, सण समारोह असो, अडचणीचा काळ किंवा पुढच्या पिढीसाठी सुरक्षितता असो, सोनं प्रत्येक टप्प्यावरती महत्त्वाचं मानलं जातं। म्हणूनच गुंतवणूक असो किंवा दागिन्यांच्या स्वरूपात सोनं भारतीयांच्या पहिल्या पसंतीत नेहमीच राहिलं आहे। मात्र सध्याची परिस्थिती थोडी वेगळी आहे। 2025 मध्ये सोन्याच्या किमती ऐतिहासिक रेकॉर्ड हाय पातळीवरती पोहोचल्या आहेत। इतक्या महाग दरात सोनं खरेदी करणं योग्य आहे का? हा प्रश्न अनेक गुंतवणूकदारांच्या मनात आहे। यामुळेच पुढचा मोठा प्रश्न उभा राहतो, आता इथून पुढे सोन्याची किमती वाढतील की घसरण पाहायला मिळेल? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 2026 मध्ये सोन्याचं भविष्य नेमकं काय असू शकतं?
याच प्रश्नाची उत्तरे शोधण्यासाठी आपण पुढे तज्ज्ञांचा अंदाज, जागतिक परिस्थिती आणि गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून सगळं सविस्तरपणे समजून घेणार आहोत. 1960 सालीमध्ये 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत फक्त ₹63 होती. त्या काळात सोनं केवळ गरजेची वस्तू होती. गुंतवणुकीचा पर्याय म्हणून त्याच्याकडे फारसं कोणी पाहत नव्हतं. पण पुढील काही दशकात हळूहळू त्याची किंमत वाढत गेली. 1980 मध्ये सोन्याची किंमत 1300च्या पुढे गेली. तेच 1990 मध्ये हे सुमारे 3200च्या आसपास होती. तर 2000 सालीमध्ये जवळपास 4400 इतकी झाली होती. ही सर्व आकडेवारी अंदाजे आहे आणि त्यात थोडाफार फरक असू शकतो. पण एक गोष्ट स्पष्ट आहे, सोन्याची किंमत सातत्याने वाढत गेली आहे. खरा आणि वेगवान बदल मात्र 2000 नंतर पाहायला मिळाला. जागतिकीकरण, आर्थिक संकट आणि गुंतवणूकदाराचा बदलता दृष्टिकोन यामुळे सोन्याकडे पाहण्याची दृष्टी पूर्णपणे बदलली. 2010 मध्ये सोने थेट 18,500 प्रति 10 ग्रॅमवर पोहोचलं. 2015 मध्ये 26,000 झालं आणि त्यानंतर 2020 मध्ये आलेल्या कोविड महामारीच्या काळात अनिश्चिततेमुळे सोन्याची किंमतही मोठी उडी मारली आणि त्या 48,000च्या पुढे गेल्या. यानंतरही वाढ थांबलेली नाही. 2021 मध्ये 10 ग्रॅम सोन्याची किंमत 38,700 झाली आणि 2022 मध्ये ही किंमत वाढून 52,600 झाली. 2023 मध्ये ही आणखीन वाढून 60,000 पर्यंत पोहोचली. फक्त या 4 वर्षातच सोन्याच्या किमतीमध्ये महत्त्वाची वाढ दिसून येते, जी गुंतवणूकदारांसाठी लक्षात घेण्यायोग्य आहे. आणि 2025 मध्ये तर सोनं थेट 1,25,000 ते 1,30,000 प्रति 10 ग्रॅम पर्यंत पोहोचलं आहे. विशेष म्हणजे फक्त गेल्या 5 वर्षातच सोन्याची किमती जवळपास 3 पट झाल्या आहेत. हीच गोष्ट आज सोन्याबद्दल चर्चा वाढवण्यामागचं आणि गुंतवणूकदाराच्या संभ्रमात पडण्यामागचं सर्वात मोठं कारण ठरत आहे. तसेच RBI सह जगभरातील अनेक सेंट्रल बँक्स जर पुढेही मोठ्या प्रमाणावर सोनं खरेदी करत राहिलं तर बाजारात मागणी वाढते आणि त्याचा थेट परिणाम किमतीवरती वाढण्यावर होतो. अशा परिस्थितीत वर्ल्ड गोल्ड काउन्सिलच्या अंदाजानुसार सोन्याच्या किमती वाढण्याची शक्यता नक्कीच निर्माण होते. आता सोनं पडूही शकतं. जितकं सोनं वाढू शकतं तितकंच ते कमीही होऊ शकतं. हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. वर्ल्ड गोल्ड काउन्सिल या बाबतीत खूप स्पष्टपणे सांगतो की सोन्याच्या किमती नेहमीच एकाच दिशेने जात नाही. त्यांच्या मते जर अमेरिकेची अर्थव्यवस्था मजबूत झाली, म्हणजेच US इकॉनॉमीमध्ये वाढ झाली, रोजगार सुधारला, इन्फ्लेशन नियंत्रणात आलं आणि व्याजदर स्थिर किंवा वाढीच्या दिशेने गेलं तर गुंतवणूकदाराचा कल पुन्हा शेअर्स आणि इतर रिस्क असेट्सकडे वळू शकतो. अशा वेळी सोन्याची मागणी कमी होते. याचा थेट परिणाम सोन्याच्या किमतीवरती होतो. वर्ल्ड गोल्ड काउन्सिलच्या अंदाजानुसार अशा परिस्थितीत सोन्याची किंमत 5% ते 20% पर्यंत घसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणजे सोन्याची दिशा ही कायम वरच जाईल असं नाही. ती पूर्णपणे जागतिक आर्थिक परिस्थितीवरती किंवा व्याजदर बाजारातील भावना आणि गुंतवणूकदारांच्या निर्णयावरती अवलंबून असते. त्यामुळे सोन्याकडे पाहताना फक्त वाढीची अपेक्षा न ठेवता संभाव्य घसरणीची शक्यता देखील लक्षात ठेवणं तितकंच गरजेचं आहे. आता सोनं महाग का होत आहे? 5 महत्त्वाची कारणे आहेत, मी तुम्हाला सांगते. आज सोन्याची किंमत सातत्याने वाढत दिसत आहे आणि यामागे केवळ एक नाही तर अनेक जागतिक आणि स्थानिक कारणे आहेत. ही कारणं समजून घेतली तर सोन्याच्या भावामागचं गणित अधिक स्पष्टपणे कळू शकतं. पहिलं कारण आहे जागतिक अनिश्चितता. जगभरात सुरू असलेली युद्ध, भूराजकीय तणाव, देशामधील संघर्ष आणि आर्थिक अस्थिरता यामुळे गुंतवणूकदारामध्ये भीतीचं वातावरण निर्माण होतं. हे मी तुम्हाला आधी पण सांगितलं. अशा काळात लोक सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे वळतात. जेव्हा सोन्याची मागणी अचानक वाढते तेव्हा त्याच्या किमतीही लवकर वाढतात. दुसरं कारण व्याजदर कमी होणं. जेव्हा बँकेमधील व्याजदर कमी होतात तेव्हा फिक्स डिपॉझिट किंवा इतर सुरक्षित बचतीमधून मिळणारा परतावा घटतो. अशा वेळी लोक पर्यायी गुंतवणुकीचा विचार करतात आणि यामध्ये सोनं एक आकर्षक पर्याय ठरतं. परिणामी सोन्याची मागणी वाढते आणि भाव वर जातात. तिसरं कारण सेंट्रल बँक्सकडून मोठ्या प्रमाणावर खरेदी. भारत, चीन, रशिया यासारख्या अनेक देशांचे सेंट्रल बँक्स आपल्या परकीय चलनासाठी मजबूत ठेवण्यासाठी आणि डॉलरवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती सोनं खरेदी करत आहे. ही सरकारी स्तरावरील खरेदी बाजारात मोठी मागणी निर्माण करू शकतं आणि थेट परिणाम सोन्याची किमतीवरती वाढण्यावर होतो. चौथं कारण रुपया डॉलर समोर कमजोर होणं. जागतिक बाजारावर सोन्याची किंमत डॉलरमध्ये ठरते. जेव्हा भारतीय रुपये डॉलरच्या तुलनेत कमजोर होतो तेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावरती किंमत स्थिर असली तरी भारतात सोनं महाग होतं. त्यामुळे रुपयातील घसरण ही सुद्धा सोन्याची किमती वाढवण्याचं एक महत्त्वाचं कारण आहे. आता 5वं कारण भारतातील कायमस्वरूपी मागणी. भारतामध्ये सोनं केवळ गुंतवणूक नसून एक परंपरा आहे. लग्न कार्य, अडचणीचा काळ आणि पिढ्यानपिढी चालत आलेली सवय यामुळे सोन्याची मागणी कधीच पूर्णपणे कमी होत नाही.
हे मी तुम्हाला आधीही सांगितलं आहे. ही सातत्याने असलेली मागणी देखील सोन्याच्या किमतीवर टिकून राहण्यास मदत करते. 2026 मध्ये सोन्याची किंमत थेट 1,70,000 पर्यंत जाऊ शकते का? याचं उत्तर सरळ आहे असं देता येणार नाही. याचं उत्तर सरळ हो किंवा नाही असं देता येणार नाही, कारण ते पूर्णपणे जागतिक आणि देशांतर्गत आर्थिक परिस्थितीवरती अवलंबून आहे. जर 2025च्या शेवटी 10 ग्रॅम सोन्याची किंमत साधारण 1,30,000 पर्यंत असेल तर त्यावर पुढील वर्षात सुमारे 30% वाढ झाली तर गुंतवणुकीनुसार 2026 मध्ये सोनं 1,65,000 आणि 1,70,000 या पातळीपर्यंत पोहोचू शकते. आकड्यांच्या दृष्टीने ही शक्यता नक्कीच अस्तित्वात आहे, पण अशी मोठी वाढ तेव्हाच शक्य आहे जेव्हा काही विशिष्ट परिस्थिती एकत्र येतील. उदाहरणार्थ, जर जागतिक पातळीवरती युद्ध आणि भूराजकीय तणाव सुरू राहिले तर व्याजदर आणखी कमी झाला आणि भारतीय रुपये डॉलरच्या तुलनेत अधिक कमजोर झाला तर गुंतवणूकदार सुरक्षेसाठी मोठ्या प्रमाणावर सोन्याकडे वळू शकतात. अशा वेळी सोन्याच्या किमतींना जोरदार आधार मिळतो. मात्र दुसरी बाजू ही तितकीच महत्त्वाची आहे. जर स्टॉक मार्केट नीट काम करू लागला, कंपन्यांचे नफे वाढले, इन्फ्लेशन नियंत्रणात आलं आणि जागतिक पातळीवरती शांतता आणि स्थैर्य निर्माण झालं तर गुंतवणूकदारांचा कल सोन्याऐवजी शेअर्स आणि इतर रिस्क असेट्सकडे वळू शकतोय. अशा परिस्थितीत सोन्याची किमती वाढण्याऐवजी थांबू शकतात किंवा काही प्रमाणात घसरणही पाहायला मिळू शकते. म्हणून 2026 मध्ये सोनं 1,70,000 होईल की नाही हे निश्चित सांगता येणार नाही. हे शक्य आहे, पण ते पूर्णपणे परिस्थितीवरती अवलंबून आहे. आता भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं? सोन्यात गुंतवणूक करताना अनेक भारतीय गुंतवणूकदारांचा फोमो म्हणजे फिअर ऑफ मिसिंग आउटचा शिकार होतात. म्हणजे सोनं वाढत आहे, आता लगेच सर्व पैसे टाकावे असं वाटतं. पण हा विचार चुकीचा आहे. आर्थिक नियोजन करताना भावनांवरती नव्हे तर शहाणपणावरती आधारित निर्णय घेणं खूप महत्त्वाचं आहे. सल्लागारांच्या मते तुमच्या एकूण पोर्टफोलिओचा फक्त 10 ते 15% रक्कम सोन्यात गुंतवावी. हे केल्याने जोखीम संतुलित राहते आणि बाजारातील चढ उतार तुमच्या आर्थिक स्थितीवरती गंभीर परिणाम करणार नाहीत. दागिन्यांपेक्षा गोल्ड ETF किंवा गोल्ड म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करा. हे फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट सोप्या पद्धतीने गुंतवणूक करून सोन्याच्या किमतीचा फायदा घेण्यास मदत करतात. सध्या सॉव्हरन गोल्ड बॉन्ड्स नव्या इश्यूमधून उपलब्ध नाहीत, त्यामुळे त्यावर अवलंबून राहण्यापेक्षा या पर्यायांचा विचार करणं खूप योग्य आहे. सोन्यात लमसम इन्व्हेस्टमेंट म्हणजे एकाच वेळी मोठ्या प्रमाणात पैसे टाकणं टाळा. त्याऐवजी SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन या पद्धतीने हळूहळू गुंतवणूक करा. हे करण्याने किमतीचा चढ उतारांचा परिणाम कमी होतो आणि दीर्घकालीन फायदा मिळतो. शेवटी लक्षात ठेवा, रायझिंग असेट्सचा पाठलाग करणे बहुतेक वेळा नुकसानकारक ठरू शकतं. सोनं, चांदी, शेअर्स किंवा इतर कोणतीही गुंतवणूक सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिस्तबद्ध आणि नियोजित पद्धतीने गुंतवणूक करणं. आता एक महत्त्वाची सूचना मी तुम्हाला देते. हा व्हिडिओ इन्व्हेस्टमेंट ॲडवाइस नाही तर फक्त फायनान्शियल लिटरसी वाढवण्यासाठी तयार केला आहे. सोनं तुम्हाला रातोरात श्रीमंत बनवू शकतं असं वाटतं, पण हे वास्तव्य खरं नाही. सोनं हा फक्त कठीण काळात आर्थिक संरक्षण देणारा एक माध्यम आहे, जे तुम्हाला अचानक आलेल्या अनिश्चिततेपासून सुरक्षित ठेवतो. यामध्ये तज्ञांनी दिलेला अंदाज किंवा फ्रेमवर्क ही फक्त मार्गदर्शनासाठी आहे किंवा संभाव्य परिस्थिती दाखवण्यासाठी आहे, खात्री नाही. गुंतवणूक करताना स्वतःचा अभ्यास करा आणि निर्णय शहाणपणाने परिस्थिती समजून करून घ्या. 2026 मध्ये सोनं खरेदी किंवा गुंतवणूक करण्याआधी स्वतः नीट अभ्यास करा किंवा SEBI रजिस्टर्ड ॲडवायझरचा सल्ला घ्या. सोन्यात गुंतवणूक करताना शहाणपणे निर्णय घेणं आणि माहितीपूर्ण मार्गदर्शन घेणं खूप महत्त्वाचं आहे. हा व्हिडिओ तुमच्या फॅमिली फ्रेंड्सला नक्की शेअर करा आणि तुम्हाला या माहितीबद्दल काय वाटतं मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा आणि बॉसवाला मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बॉसवाला, बी द बॉस.